मसूर जिल्हा परिषद गटात अपक्ष उमेदवार कुलदीप अण्णा क्षीरसागर आणि दीपालीताई खोत यांच्या प्रचाराच्या या ठिकाणी मी नवीन कवटे या ठिकाणी आहे. अण्णा, प्रचार कसा चालू आहे सध्या? सध्या प्रचार हाऊस टू हाऊस लोकांचे आशीर्वाद घेणे आणि लोकांना आपली भूमिका सांगणे, चिन्ह पटवून देणे आणि मोठ्या प्रमाणात 7 तारखेला मतदानाला येण्यासाठी आवाहन करणे, या पद्धतीने सध्या आता आमचा प्रचार चालू आहे. सध्या केलेली विकास कामावर कशा पद्धतीने तुम्ही सांगताय लोकांना आणि लोकांच्याकडून कसा रिस्पॉन्स मिळतो? आता विकास कामावर बोलायचं तर सध्या आपण ज्या गावात आहे, नवीन कवटे, जुनं कवटे, आता हा जो आपण ज्या रस्त्यावर उभा राहिलेला आहे, हा रस्ता श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून झालेला आहे. जुन्या कवट्यामध्ये जवळजवळ 69 लाखाची कामं ही छत्रपती उदयन महाराजांच्या माध्यमातून, ज्यावेळेला इथं राष्ट्रवादीचे खासदार होते, राष्ट्रवादीचे आमदार होते, त्यावेळेला महाराज साहेबांच्या माध्यमातून नवीन कवटं आणि जुनं कवटं या दोन्ही गावाला मिळून जवळपास 69 लाख रुपयाचा निधी टाकलेला आहे. आणि आत्ताही या गावासाठी जवळजवळ नवीन कवट्यामध्ये अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण आणि जुन्या कवट्यामध्ये अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण अशी 10 लाखाची कामं आत्ताही या गावामध्ये प्रस्तावित आहेत. जिल्हा परिषद गटातील मसूरच्या सर्व मतदारांना काय आव्हान आता कराल, कारण अंतिम टप्प्यातला प्रचार आता सुरू झालेला आहे? मी मसूर जिल्हा परिषद गटातील सर्व मतदारांना, सर्व माता भगिनींना, ज्येष्ठ नागरिकांना आणि युवकांना एवढंच आवाहन करेन की ही निवडणूक ही येणाऱ्या भविष्याची मसूर जिल्हा परिषद गटच नाही तर कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील संपूर्ण युवकांच्या, माता भगिनींच्या आणि ज्येष्ठांच्या अस्तित्वासाठीची निवडणूक आहे. कारण या निवडणुकीमध्ये उमेदवारी देताना कोणता निकष, कोणता सर्वे, काय कशा उमेदवारी दिल्या, काय झालं, योग्य कोण, अयोग्य कोण, हे सर्व उमेदवारांना माहीत आहे. आणि इथं असणारे आत्तापर्यंतचे समोरचे जे उमेदवार आहेत ते उमेदवार आणि अपक्ष म्हणून जे आम्ही उमेदवार आहोत, यांचं समाजाप्रती असणारं काम, यांचं विकासात्मक काम, या सगळ्या कामाची पोचपावती मतदारांना आम्ही मतदार स्वरूपात मागत आहोत. आणि त्यानंतर येणाऱ्या भविष्यातील राजकारणासाठी सदैव सर्व माता भगिनी असतील, या माता भगिनींसाठी कोणतेही पद, कोणतीही सत्ता नसताना खूप मोठ्या प्रमाणात आम्ही इथं कार्यक्रम राबवत आलो आहोत, योजना राबवत आलो आहोत. त्याच पद्धतीने इथून पुढच्याही आमच्या आयुष्याचा संपूर्ण काळ हा सर्व माता भगिनींच्या सेवेसाठी असणार, युवकांच्या रोजगारासाठी असणार आणि ज्येष्ठांच्या मान सन्मानासाठी असणार. त्याबद्दल सर्व मतदारांना आवाहन करतो की येणाऱ्या 7 तारखेला मसूर जिल्हा परिषद गणातून माझं चिन्ह कबशी आहे, वडोली भिकेश्वर गणातून दीपालीताई खोत यांचं चिन्ह शिट्टी आहे आणि मसूर पंचायत समिती गणातून संजय नाना शिरतोडे यांचं चिन्ह बॅट आहे. तर या तिन्ही चिन्हासमोरील बटन दाबून आपण सर्वांनी आपल्या कुटुंबातील, आपल्या घरातील आपला एक मुलगा, आपला एक भाव, आपली एक मुलगी या सर्वांना बहुमताने निवडून द्यावं आणि अशीच निरंतर आपली सेवा करण्याची आम्हाला संधी द्यावी, असे या मतदारांना मी आवाहन करतो. लाडकी बहीण दीपालीताई आहेत. दीपालीताई, काय सांगाल, कसा प्रचार सुरू आहे आणि आव्हान काय कराल? खूप छान पद्धतीने प्रचार चालू आहे. होम टू होम चालूच आहे, त्याचबरोबर कोपरा बैठका आहेत आणि वैयक्तिक गाठीभेटी देखील आहेत. तर अशा पद्धतीने या प्रचारामध्ये पाहायला गेलं तर समोरचे उमेदवार हे नौके आहेत, ज्यांना चौकटीच्या बाहेर जाऊन कधीही राजकारण, समाजकारण किंवा समाजाचे प्रश्न हे काहीच माहीत नाही आहेत. त्यामुळे आम्ही केलेल्या कामाची पोचपावती ही आम्हाला आज प्रचारामध्ये मिळत आहे आणि 100% येणाऱ्या काळामध्ये 7 तारखेला मतदानाच्या स्वरूपामध्ये देखील ही पोचपावती मिळेल अशी अपेक्षा आहे. तर अशा पद्धतीनं मसूर जिल्हा परिषद गटामध्ये अपक्ष उमेदवार असलेले यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. विकास भोसले, यशवंत नगरी, कराड.